रोज रोज तेच ते जेवण करून कंटाळला आहात, तर मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्याकरिताच आहे. आज मी तुमच्याबरोबर चीज गार्लिक ब्रेड बनवायची खूपच सोपी रेसिपी शेअर करणार आहे. हे खायला अतिशय चविष्ट लागतं, त्याचबरोबर बनवायला सुद्धा अत्यंत सोपं आहे. अगदी घरच्या साहित्यात तुम्ही याप्रमाणे मार्केट स्टाईल चीज गार्लिक ब्रेड बनवून तयार करू शकता. चला तर झटपट जाणून घेऊया ही रेसिपी. चीज गार्लिक ब्रेड बनविण्याकरिता सर्वप्रथम आपण गार्लिक बटर बनवून तयार करू. याकरिता मी एक लहानसा पॅन गॅसवर ठेवलेला आहे. यामध्ये मी मार्केटचं बटर घेतलेलं आहे. हे सॉल्टेड बटर आहे. यातील 1 चमचा या पॅन मध्ये घालू व बटर हलकसं मेल्ट होऊ देऊ. बटर हलकसं मेल्ट झालेलं आहे. यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या आपल्याला घालायच्या आहेत. आता या लसूण पाकळ्या आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. अगदी 2 ते 3 मिनिटातच लसूण छान परतल्या गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करू व हा लसूण एका बाउलमध्ये काढून घेऊ व थोडं थंड होण्याकरिता याला बाजूला ठेवून देऊ. आता हा लसूण बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता कुठल्याही भारी वस्तूने तुम्ही याला छान मॅश करून घेऊ शकता. मी हा बत्ता घेतलेला आहे. या बत्त्याच्या मदतीने मी याला छान वाटून घेते. आपल्याला याला अगदी बारीक नाही करायचंय, थोडं जाडसर ठेवायचं आहे. बघा, आता मी याला याप्रमाणे थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये रेडीमेड बटर मी घालते आहे. इथे 100 ग्रॅम सॉल्टेड बटरचा वापर मी केलेला आहे. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अर्धा चमचा चिली फ्लेक्स आपल्याला घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये थोडं ऑरिगॅनो सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा याची चव खूप वाढते. आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मार्केटपेक्षाही खूप छान चवीचं गार्लिक बटर घरी बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही ब्रेड बरोबरच नाही तर अगदी पोळी बरोबर सुद्धा हे गार्लिक बटर खाऊ शकता. हे खूप छान लागतं. चला आता वळूया पुढील कृतीकडे. मी इथे एक लादी पाव घेतलेली आहे. अगदी फ्रेश ही लादी पाव आहे. आता याला मध्ये आपल्याला असं कट द्यायचं आहे आणि याचे 2 भाग करायचे आहेत. तुम्ही घरी पाव बनवून चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी बनवू शकता. जर तुम्हाला पाव बनवायची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. बघा, मी आता या लादी पावचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आता या लादी पाववर आपल्याला हे गार्लिक बटर खूप छान लावून घ्यायचं आहे. हे गार्लिक बटर लावताना आपल्याला अजिबात कंजूसी करायची नाही. अगदी जाडसर थरच आपल्याला लावायचं आहे, तेव्हाच याची चव खूप छान येते. सर्व लादी पावला गार्लिक बटर लावून घेतलेला आहे. आता यावर आपल्याला मोझरेला चीज भुरभुरायचं आहे. चीज सुद्धा आपल्याला भरपूर घालायचं आहे, तेव्हाच याची चव अगदी छान येते. आता यावर थोडेसे चिली फ्लेक्स आपल्याला घालायचे आहेत, थोडे ऑरिगॅनो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा सीझनिंग असेल तर तुम्ही त्याचा वापर सुद्धा करू शकता, त्याने सुद्धा याची चव खूप छान येते. मी गॅसवर बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. यावर 1 चमचा बटर मी घालते आहे. बटर ऐवजी तूप किंवा तेलाचा वापर तुम्ही करू शकता. आता यावर ही लादी पाव आपण ठेवू आणि यावर झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटाकरिता छान वाफवून घेऊ. मी तव्यावर एक लहानशा वाटीमध्ये पाणी भरून सुद्धा ठेवलेलं होतं, पण ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे. पाणी ठेवल्याने काय होतं की चीज खूप लवकर मेल्ट होतं. 10 ते 15 मिनिटे पूर्ण झालेली आहे. चला आता यावरचं झाकण काढूया. वॉव! तुम्ही बघू शकता किती सुरेख हे दिसत आहे आणि हे चीज किती छान मेल्ट झालेलं आहे. आता याला चॉपिंग बोर्डवर आपण काढून घेऊ आणि याला कट करून घेऊ. खूपच अप्रतिम असा चीज गार्लिक ब्रेड बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता चीज सुद्धा किती छान मेल्ट होत आहे. अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो तसाच चीज गार्लिक ब्रेड आपण घरी बनवून तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा याप्रमाणे चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरी सुद्धा लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. बरेचदा काय होतं ना की आपल्याला रोज रोज तेच जेवण जेवून कंटाळा येतो. मग अशा वेळेस वाटतं की एखादी काहीतरी चविष्ट रेसिपी बनवावी व खावी. मी नाही म्हणणार की रोजच तुम्ही ब्रेड खायला पाहिजे, पण कधी कधी खाऊ शकतो ना, काही हरकत नाही. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.